बजाज ग्रँड टूर जी 2026 मध्ये पुण्यात येऊ घातलेली आहे. एकतर या टूरच्या निमित्ताने आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतं. ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्सला जाऊन पोहोचतंय. ही टूर काही 1 वर्ष येते असं नाही. ती आता निरंतर आपल्या इथे चालत राहणार. टू व्हीलर आणि गाड्या इतकी वापरतो आपण, की आपल्याला त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर काय होतो, आपल्या पर्यावरणावर काय होतो, आपल्या शहरावर काय होतो, हा आपण विचार करत नाही. तर ते कुठे ना कुठेतरी आता वेळ आली आहे, की आपल्याला चालावं लागणार आहे. आपल्याला सायकल वापरावी लागणार आहे. आपल्याला मेट्रो आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावे लागणार आहेत. पर्याय राहिलेला नाही सर. पर्यायच राहिलेला नाही आहे. नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. बजाज पुणे ग्रँड टूर अगदी सुरुवात होण्याच्या तोंडावरती उभी आहे. मी प्रमुख अधिकाऱ्यांशी गप्पा मारतोय. याच्यात आज एका अधिकाऱ्याशी अशा मी गप्पा मारणार आहे जो ऑलराऊंडर आहे. का ते तुम्हाला लवकरच कळेल. कारण 2 विकेटवरती हा माणूस बॅटिंग करतोय, व्यवस्थित बॅटिंग करतोय. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा चालू करत असताना अंपायरला जसं सांगतात तसंच मी सांगतो. सुनंदन लेले, राईट आर्म ओव्हर, जनीन स्पिन. श्रावण हर्डीकर सर. सर कसे आहात? एकदम मस्त. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. कारण मेट्रोमधनं प्रवास तर करतोय, पण तुमच्यासारख्या अधिकाऱ्याला भेटण्याचा योग आला नव्हता. तो आज पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने आलाय सर. थँक्यू. माझं भाग्य तुमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना आणि स्पोर्ट्स प्रेमींना भेटण्याचा देखील आज माझा योग आला. नाही, हे बजाज पुणे ग्रँड टूरमुळेच होत आहे. सर मी वेळ घालवणार नाही, कारण अगदी पुणे ग्रँड टूर ही तोंडावरती आलेली आहे. मी तुमची ओळख करून देताना 2 विकेटवरती बॅटिंग करताय असं म्हणण्याचं कारण हे होतं. अहो सर, एक तुमचा काय म्हणतात त्याला अधिकार जपणं हे अवघड असतं. तुम्ही 2 जपताय. एकीकडे पी-सी-एम-सी कमिशनर आहात, दुसरीकडे ते महामेट्रोचा सगळा कारभार बघताय. सर कसं कसं काय हे काम जमवताय? कारण ही बजाज पुणे ग्रँड टूर पी-सी-एम-सी मधनं सुद्धा जाणार आहे. अ, कामाचा व्याप असतोच. पण शेवटी जे काम आपल्याला दिलं जातं ते तर योग्य पद्धतीनं एफिशियंटली करणं हे तर जबाबदारीचा भाग आहे. आणि म्हणून अधिक एफिशियंटली ते काम कसं होईल आणि ज्या लेव्हलला म्हणजे ज्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडनं जे काम होणं गरजेचं असतं त्याच लेव्हलला ते अ, व्हावं याकरिता तशी व्यवस्था संपूर्ण जर आपण राबवू शकलो तर माझ्या मते अ, आपल्याला विचार करायला, अंमलबजावणी करायला, इम्प्लिमेंट करायला, प्लॅनिंग करायला खूप वेळ उरतो आणि त्यामुळे शक्य होतं इम्प्लिमेंट करणं. पण थोडीशी तारेवरची कसरत असतेच. पण सर सिस्टीमचा तुम्ही विषय काढलात. कारण एवढा कामाचा व्याप असताना परत बजाज पुणे ग्रँड टूरमध्ये सुद्धा तुम्ही उडी घेतली. त्या ह्याच्यात सुद्धा अगदी चेहऱ्यावरती आत्ता ठेवलंय तसं हास्य ठेवून तुम्ही काय करताय, काम करताय. थोडासा अभ्यास सर मी पण केलाय. तुम्ही सुद्धा सी प्लस ब्लड ग्रुपचे आहात. क्रिकेट पॉझिटिव्ह. येस. क्रिकेट पॉझिटिव्ह आहे, सायकलिंग पॉझिटिव्ह आहे क्या बात है! आणि कुठलाही स्पोर्ट असेल तो खेळायला आवडतो, पाहायलाही आवडतो आणि स्पोर्टी राहायला आवडतं. हं, तर हं. तुम्ही स्पोर्टी राहिलात तर दिवसभर तुमच्या मनाला तजेला मिळतो, तुमच्या शरीराला तजेला मिळतो. एक कुठेतरी एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट येतं. तुम्हाला प्रेशर खाली काम करायची सवय लागते. आणि त्यामुळे कुठला ना कुठला तरी स्पोर्ट कायम खेळत राहिलेलो आहे मी. क्रिकेट हॅज बीन माय चाइल्डहूड पॅशन म्हणजे लहानपणापासून खेळलो. घरात क्रिकेट होतं. त्यामुळे क्रिकेट तर खेळलोच, पण जसं मोठा होत गेलो तसतसं वेगवेगळ्या स्पोर्ट्स, वेगवेगळ्या खेळांचं एक्सपोजर वाढत गेलं. त्यामुळे रॅकेट स्पोर्ट्स असतील, टेबल टेनिसपासून सुरुवात झाली, ती आता टेनिस खेळतो वाह! वाह! आणि थोडंसं फुटबॉल खेळलो, स्विमिंग खूप केलं. हां, हां. सायकलिंग करण्याची कामाच्या निमित्ताने संधी आली. कामाच्या निमित्ताने? हा काय प्रकार? म्हणजे मी नागपूरला होतो त्यावेळेला पहिल्यांदा सायकलिंगची ओळख झाली. हां. अ, नागपूर म्युनिसिपल कमिशनर असताना असं एक लक्षात आलं, की शहर मोठं आहे आणि जर तुम्हाला दररोज इन्स्पेक्शन करायचं असेल, की कुठे कचरा पडलाय, कुठे पाणी वाहतंय, कुठे कामं अर्धवट झाली आहेत, क्वालिटी चांगली नाहीये. तर मला माझ्या प्रशिक्षणाच्या दिवसांमध्ये सांगितलं होतं, की पूर्वीचे ब्रिटिश अधिकारी हे घोड्यावरनं प्रवास करत आणि घोड्यावरनं जाताना त्यांना शेतं कळायची, आजूबाजूची लोकं कशी राहतायत ते कळायचं, त्यांचे प्रश्न कळायचे.
आणि त्याच धर्तीवरती जर आपण आपला पेस, आता आपण गाडीतनं फिरतो, हो, हो. गाडीच्या काचा पडदे लावलेले असतात, आजूबाजूला काय चाललंय दिसत नाही. तो पेस जसा आपण कमी करू, जर तो मी सायकलवरती आणला किंवा चालत गेलो तर सगळ्यात बेस्ट. पण एवढा शहर अख्खं मोठं आपल्याला चालत खूप फिरणं दररोज शक्य होत नाही. सायकलच्या पेसनी गेलं तर वास येतात. आजूबाजूची चित्र हळू सरकत असल्याने आपल्याला दिसू शकतं कुठे कचरा पडलाय. आणि त्यामुळे मी इन्स्पेक्शन करत असे नागपूरमध्ये. सकाळी हं, लवकर उठून हं. 1 तास, दीड तासाची एक रूट ठरवून त्याच्यावर सायकल फेरी करत असे. आणि त्याच्याने मला व्यायामाचा व्यायाम पण होईल हं. आणि इन्स्पेक्शनचं इन्स्पेक्शनही होईल. आणि मग ते मी पिंपरी चिंचवड आयुक्त असताना देखील मी चालू ठेवलं. चालू ठेवलं. त्यामुळे मला बऱ्यापैकी मी म्हटलं ना 2 विकेटवर बॅटिंग करायची सवय आहे. व्यायाम पण करायचा आणि इन्स्पेक्शनही करायचं. क्या बात है! क्या बात है! याला म्हणतात खरे अधिकारी सर. हे ऐकून इतकी मजा वाटते. बजाज पुणे ग्रँड टूर पी-सी-एम-सी मधनं सुद्धा जाणार आहे. त्या दृष्टीने तयारी कशी झाली आहे? तुमचा अभ्यास काय सांगतो? बजाज ग्रँड टूर जी 2026 मध्ये पुण्यात येऊ घातलेली आहे, ही पुणेकरांसाठी, पिंपरी चिंचवडकरांसाठी आणि एकंदर पुणे ग्रामीण क्षेत्रामध्ये जिथे ही टूर जाणार आहे, या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. हं, एकतर या टूरच्या निमित्ताने आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतंय. हं. ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्सला जाऊन पोहोचतंय. आणि ही टूर काही 1 वर्ष येते असं नाही. ती आता निरंतर आपल्या इथे चालत राहणार आहे. त्यामुळे आता आपल्यावरती असं एक बंधन आलेलं आहे, की आपल्याला हे स्टँडर्ड टिकवावं लागणार आहे. त्यामुळे आपण सगळेजण आपलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्याच्याशी निगडीत असलेलं अलाइड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, कारण रोड चांगला ठेवायचा असेल, तर दरवेळेला काही तो नीट चांगला करणं परवडणार नाही. मग खरं आहे. त्याचं खराबच होऊ न देणं हे महत्त्वाचं आलं. तो खराब का होतो? तर तो पाण्याचा निचरा नीट न झाल्यामुळे होत असेल किंवा त्याच्यावरनं ओव्हरलोड गेल्यामुळे, त्याचं डिझायनिंग न योग्य झाल्यामुळे असेल. हे सगळ्या गोष्टी विचार करून हे रस्ते आता आपण केले. डिझाइन केलेले आहेत. हं. पिंपरी चिंचवडमधले आम्ही 2 मोठे स्ट्रेच पिंपरी चिंचवडमधनं जाणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स वापरून आम्ही हे रस्ते डिझाइन केले. त्यासाठी पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा ह्याकरिता अ, विचार केलेला आहे. त्याचं ड्रेनेज सिस्टम कशी असेल, त्याच्यामधनं जाणाऱ्या पाईपलाईन्स आणि इतर युटिलिटीजसाठी आपण सारखं खोदायला जातो. ते हां. खोदायला लागू नये याकरता नियोजन करणं हं, आणि तर तो रस्ता जास्त काळ टिकेल, त्याच्यावर जास्त सारखा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी पुन्हा विचार करायला लावून ॲब इनिशिओ चांगलं काम करणं, प्लॅन्ड वर्क करणं आणि त्याच्यासाठी स्मार्ट वर्क करणं, ह्या तिन्ही गोष्टी आम्ही केल्या. त्यामुळे ही संधी आहे. या संधीने एका लेव्हलला इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतंय. दुसऱ्या लेव्हलला आज आपल्याला जगण्यायोग्य शहर बनवायचं असेल, तर कुठे ना कुठेतरी आपल्याला अ, भविष्याचा वेध घेणारे अ, पर्यावरणपूरक असे वाहतुकीचे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. आपल्याला पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये म्हणा कुठेही सेल्फ वाहनं वापरायची, स्वतःची वाहनं वापरायची इतकी सवय लागलेली आहे. खूप टू व्हीलर आणि गाड्या इतकी वापरतो आपण, की आपल्याला त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर काय होतो, आपल्या पर्यावरणावर काय होतं, आपल्या शहरावर काय होतो, हा आपण विचार करत नाही. तर त्या कुठे ना कुठेतरी आता वेळ आली आहे, की आपल्याला चालावं लागणार आहे. आपल्याला सायकल वापरावी लागणार आहे. आपल्याला मेट्रो आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावे लागणार आहेत. पर्याय राहिलेला नाही सर. पर्यायच राहिलेला नाही आणि त्यामुळे भविष्याकडे जर आपण पाहायचं असेल, आपल्याला हेल्दी तर राहावंच लागेल. त्यासाठी सायकलिंग आणि वॉकिंग हा एक पर्याय आहे, हो. जो लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमध्ये वापरतो आणि हं. दुसरा लाँग टर्म डिस्टन्ससाठी मेट्रो आणि बस यांचे पर्याय आहेत. पण शेवटी कुठे ना कुठेतरी आपल्याला ही एक संधी म्हणून पाहायचं. ही एक स्पर्धा आहे. स्पर्धेत मोठे स्पर्धक येणार आहेत. त्यांना पाहत असताना कुठेतरी आपल्याला त्यातनं प्रेरणा घ्यायची आहे, की आपल्याला फिट राहायचं आहे. आता हे सगळे सायकलिस्ट आहेत, एवढे फिट आहेत. आपल्याला कुठेतरी फिटनेससाठी सुरुवात करायला लागणारच आहे. पण त्यासोबत आपलं शहर फिट राहावं, आपलं पर्यावरण फिट राहावं याचा देखील विचार करावा लागणार. सर, आत्ता आपण तुमच्या ऑफिसमध्ये या गप्पा मारतोय. शेजारी अत्यंत महत्त्वाचं आणि सुंदर जागतिक दर्जाचं असं सिव्हिल कोडचं मेट्रो स्टेशन आहे सर. ह्या 4 दिवसामध्ये खास करून 23 तारखेला तर मी जास्त म्हणेन. पुण्यामध्ये ही सायकल शर्यत येणार आहे. 19 तारखेला त्याचा ट्रायल राईड आहे. या काळामध्ये पुणे शहराची वाहतूक बंद होणार आहे.
परत ही गोष्ट संकटपेक्षा संधी म्हणून बघितली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? कारण महामेट्रोचे तुम्ही अधिकारी आहात. इतकं सुंदर आता नेटवर्क झालेलं आहे. पुणे शहरातल्या तर बोलायचं नाही, इतकं सुंदर नेटवर्क झालेलं आहे. तर ते ही संकट की आता मी कसा फिरू याच्यापेक्षाही फिरण्याचा मार्ग तपासून बघून योग्य पद्धतीने त्याचा वापर व्हायला पाहिजे. म्हणून हे संकट नसून संधी असं वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर आहे. कारण आम्ही काही ना काहीतरी विचार करत असतो, की नागरिकांना मेट्रोची, बसची सवय व्हावी. आणि अशी एक संधी येते म्हणजे ज्यावेळेला गणेशोत्सव असतो. गणेशोत्सवामध्ये सगळे आपले मंडप असतात, गणपती असतात. आपले खूप नागरिक गणपती बघायला येतात आणि सगळे रस्ते बंद होतात. हो. विसर्जनाची मिरवणूक असते. हो. आणि या 2 दिवसामध्ये ह्या वर्षीच्या गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रोनी सुमारे 6 लाख प्रवासी ची वाहतूक केली. सर मी एक त्याच्यातला होतो. मी एक त्याच्यातला होतो. मी वनाजून एअरपोर्टला केवळ आणि केवळ मेट्रो होती म्हणून त्या दिवशी प्रवास करू शकलो. खालनं मिरवणूक चालली होती. मी वरनं एसी बंद सुखानं चाललेलो होतो सर. तर तोच अनुभव पुणेकर यावेळेला देखील घेतील, ज्यावेळेला सायकलिंगसाठी एका चांगल्या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी, स्पर्धेसाठी पुण्यातले काही रस्ते बंद असतील, त्यावेळेला बाकीचे नागरिक मेट्रोचा आनंद घेऊ शकतात. मेट्रो ही हळू-हळू लाईफलाईन होते आहे आणि आता जवळपास 2.25 लाख नागरिक दररोज मेट्रोनं प्रवास करतात. त्या दिवशी अधिक नागरिकांनी मेट्रोचा प्रवास करावा. मेट्रोतनं जावं, मेट्रोपर्यंत नजीकच्या स्टेशनापर्यंत पायी, सायकल किंवा अन्य कुठलातरी रिक्षा, शेअर रिक्षा कुठल्यातरी मार्गाने जे आपण तो एक अनुभव घ्यावा. कारण शेवटी आपला एक सरधोपट आपला प्रवासाचा मार्ग, पद्धत ठरलेली असते आणि कोणी सहजासहजी ती बदलू इच्छित नाही. हो. पण या निमित्तानं कुठेतरी पर्यायाचा विचार होईल बरोबर. आणि काहींना तो सूटही होईल. ज्यांना तो सूट होईल त्यांनी तो निश्चितपणे अडॉप्ट करावा, लाँग टर्मसाठी आयुष्य घ्यावा. बदलणार आहे सर. आयुष्य बदलणार आहे बरोबर. त्यांनी. कारण पुणेकरांचं मी स्वतः पुणेकर आहे. परंतु मी मान्य करतो, की अगदी छोट्याशा अंतरावरती जायचं असलं तरी स्कूटरला किक मारतो आणि आपण जातो. गरज असते का? मुंबईकरांकडे स्कूटर नसते. चालत जातात. 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर सहजी चालत जातात. एकदा जाऊन बघितलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकदा जाऊन बघितलं पाहिजे आणि सर 19 तारीख, 23 तारीख त्या अर्थाने पुणे शहरासाठी महत्त्वाची ठरणार आहे आणि तयारी तर तुम्ही केलेली आहे. आता त्याचा वापर आम्हाला करायचा आहे. त्यामुळे मगाशी जसं तुम्ही म्हणालात, की ही संकट नसून ही संधी आहे, असंच आपण समजूयात आणि या काय म्हणतात त्याला बजाज पुणे ग्रँड टूरचा आनंद घेऊयात. काय संदेश द्याल तुम्ही? अ, पहिलं तर आपल्याला टूरचा आनंद घ्यायचा आहे. 19 तारखेला ही टूर पुण्यात सुरू होते. मग ती पिंपरी चिंचवडकडे, हिंजवडीकडे जाणार आहे. तिकडनं ती ग्रामीणमध्ये जाणार आहे. आपले जे वर्ल्ड हेरिटेज म्हणून ठरलेले आपले जे किल्ले आहेत, त्यांच्या परिसरातनं, मावळमधनं, सगळ्या खोऱ्यांमधनं आपल्या फिरणार आहे. आणि सगळ्या नागरिकांना एक नवीन एक्सपोजर कुठे ना कुठेतरी मिळणार आहे, की आपण टूर द फ्रान्सबद्दल ऐकतो. टूर द फ्रान्स बघायला जगभरातले नागरिक एकत्र येतात. कुठेतरी आपल्याला काहीतरी जगभरातले लोकं आपला हेरिटेज सायकलवरनं फिरणार, ते आपल्या कॉम्पीट करणार आणि त्यांना चीअर करायला त्यांच्यामध्ये भारताच्या देखील टीम्स आहेत. आपल्या स्पर्धकांना चीअर करण्याची संधी आपल्या सगळ्यांना आहे. ती पहिल्या प्रथम पुणेकरांनी सोडायची नाही. आपापल्या नातेवाईकांना, जिकडचे मित्रमंडळी दूरचे असतील त्यांनाही बघायला बोलवा आणि कुठेतरी या उपक्रमातनं प्रेरणा घेऊन आपण देखील आपलं भविष्यातलं लाईफस्टाईल कसं जगणार आहोत याचा विचार कुठेतरी आता सुरुवात करायला हरकत नाही. हे एक निमित्त असू शकतं. दररोज कोणी ना कोणीतरी विचार करून 10 माणसांनी, 100 माणसांनी, 1000 माणसांनी आपलं विचार मत परिवर्तन केलं, ते मला वर्षभरामध्ये 2-3 लाख क्रांती घडू शकते. 2-3 लाख नवीन रायडर्स मिळणार आहेत आणि आम्ही टप्प्याटप्प्यानं आमची नेटवर्क देखील वाढवत जाणार आहोत. पिंपरी चिंचवडकरांना थोडंसं पुण्यापेक्षा जास्त रुंद रस्त्यांची सवय आहे म्हणून त्यांना काही गाड्या वापरायची मुभा नाही. कारण गाड्या वाढल्या तसं ते हळू स्लोच होत जाणार आहेत. बंद. त्यामुळे आपल्याला आजपासून पर्यावरणपूरक विचार जगण्याची, विचारांची सवय करायची आणि पुणे ग्रँड टूर हे त्याचं निमित्त आहे, त्याचं कारण आहे आणि त्याची ऊर्जा आहे असं मला वाटतं. सायकलिंगचा आनंद घेऊया, स्पर्धेचा आनंद घेऊया आणि आपल्या शहराला, आपल्या जिल्ह्याला पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत जगण्यायोग्य बनवूया असं मला वाटतं.
मी सुरुवात केली होती या गप्पांची हे म्हणून, की अंपायरला सांगत होतो, राईट अ मोर जेन्युइन पेस, जेन्युइन स्पिन असं म्हणत होतो. चर्चेचा शेवट मी असा करणार आहे, ही सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला संधी आहे आणि ही एक मोठी इनिंग पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना खेळायची आहे. जेव्हा मोठी इनिंग खेळायची असते, तेव्हा अंपायरकडे बघून काय म्हणायचं असतं सर? लेग स्टंप प्लीज. त्यामुळे आपण म्हणूयात या निमित्ताने लेग स्टंप प्लीज. सगळे मिळून एक वेगळी इनिंग खेळायला लागूयात. जर एक-एक रन अशी आपण करत गेलो, पर्यावरणाचा विचार करत गेलो, तर बजाज पुणे ग्रँड टूर ही नुसती शर्यत राहणार नाही, तर पुण्याच्या गणेशोत्सवाप्रमाणे आपल्या मनाच्या जवळची गोष्ट, आपली जीवन बदलणारी गोष्ट ही ठरेल. सर खूप आनंद झाला आणि एक तुम्हाला मी आज वचन देतो, जर मी वनाच्या मागच्या बाजूला कोथरूडला राहतो, जर मला तुम्हाला भेटायला यायचं असलं, तुमच्याकडे येऊन चहा प्यायचा असला, मी घरापासून वनाजपर्यंत चालत जाईन, मी मेट्रो पकडीन, सिव्हिल कोर्टला उतरीन आणि मगच तुम्हाला भेटायला येईन. व्हेरी नाईस. थँक यू सो मच. थँक यू. थँक यू सो मच.